पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची योजना पर्यटनाचं चित्रीकरण स्पर्धेचं आयोजन होणार। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। अमरावतीला अतिवृष्टीचा फटका 1,23,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 1,68,533 शेतकरी अतिवृष्टीने बाधित। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं नाशिकच्या सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज। यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना। भिवंडी विकास आराखड्यामध्ये बाधितांना मोबदला द्या, आमदार रईस शेख यांची मागणी। नाशिकमधलं पत्रकार मारहाण प्रकरण, मंत्री भुसे यांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट। संबंधित पार्किंगच्या ठेक्यासंदर्भात कारवाईच्या सूचना। रोजच्या वापरातील वस्तू आणखी स्वस्त होणार। दैनंदिन वापरातील वस्तू टॅक्स फ्री किंवा 5% टॅक्सवर। पंतप्रधान मोदींची घोषणा। नांदेडमध्ये दोघांकडून वाईन मार्ट चालक आणि मॅनेजरला मारहाण। मारहाण करणाऱ्यांकडून दारूचे पैसे देण्यास नकार। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। धाराशिवमध्ये पावसानं 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पंचनामे करत जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती। लातूरमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान। दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।